केलं त्याच वेळेला सूचना दिल्या होत्या सभागृह नेते साहेबांनी आम्ही की या सर्व कॉपी म्हणजे जे बजेटची कॉपी आहेत या नोव्हेंबरच्या आपल्या या पत्रकार बांधवांना त्या एक कॉपी प्रत्येकाला द्यावी आणि देण्यासंदर्भामध्ये आमची काही हरकत होती आणि आम्ही द्यायला पाहिजे होती. त्यामुळं कोणी असा पत्रकारांबद्दल कोणी गैरसमज करण्याचं काही गरज नाही. परंतु नाही गटनेते साहेब आपल्या माहितीकरता सांगतो आता का नाही दिल्या, परंतु आम्ही देण्याकरता सूचना दिल्या होत्या आणि त्या द्यायला पाहिजे. कारण हा पत्रकार बांधव या नवीन मुंबईतले एक या पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे की आम्ही या ठिकाणी आपल्याला या बजेट कॉपी संदर्भामध्ये बजेट कॉपी देण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या. त्याचबरोबर बजेट कॉपी दिल्यानंतर ज्या वेळेला आपण या पत्रकार बांधवांना बजेटमध्ये ज्या वेळेला सर्व सदस्यांना आपण टॅब देणार तर त्यांना टॅब सुद्धा देखील देण्यात यावा ही सुद्धा सूचना केलेली आहे. परंतु बजेट कॉपी सभापती महोदयाचा अर्थ असा होतोय की प्रशासन तुमचं ऐकत नाही. अरे गटनेते साहेब तुम्ही 8 दिवसापूर्वी दिलेले आदेश अजून पाळले जात नाही. हे दुर्दैव आहे. सभापती काय की प्रशासन या ठिकाणी आणि तुमचं ऐकायला सुद्धा या ठिकाणी उपस्थित नाही. लक्षात घ्या आपल्यापर्यंत पोहोचला पण त्यांच्यापर्यंत आम्ही देणार सन्माननीय सदस्यांनी आम्हाला 8 दिवसापूर्वी पोहोचायला पाहिजे होता. सन्माननीय हलदनकर साहेब बसा आपण. आयुक्त साहेब त्यांच्या कॉप्या का पोचल्या नाहीयेत? त्या दिवशीच आपण सांगितलेलं की पोचवा म्हणून. सर्व सन्माननीय सदस्यांना आपण 1 तारखेला कॉप्या पोचवायला सांगितल्या, एक तर तुम्ही 2 तारखेला पोचवल्या. त्याच्यामुळे बऱ्याच सदस्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना अभ्यास करायला 2च दिवस मिळाले. 1 तारखेच्या कॉप्या पोचल्या नाहीत आणि त्यातल्या त्यात आपण पत्रकारांनाही पोचवल्या नाहीयेत. तर आत्ताच्या आता त्यांना कॉप्या पोचवा आणि का नाही दिलं ते पण सांगा. माहितीप्रमाणे 130 कॉपी छापल्या गेलेल्या सन्माननीय हलदनकर साहेब ज्या दिवशी बजेट सादर झाला त्या दिवशी तो जसाच्या तसा छापून तो 1 तारखेला सर्व सदस्यांना द्यावा असा आदेश केलेला. आता आयुक्त साहेब उपायुक्त साहेब आपल्याला त्याचं उत्तर देतील. आदेश दिलेला होता आपल्या समोर दिलेला होता. नाही बोलतो तिला काय माहिती आता. कविता नाही. माझी आता ही 3री महासभा आहे. 3 महासभेला मी आयुक्तांच्या वतीने इथं बसतोय पण कुणी विचारत नाही की आयुक्त कुठे गेले. एवढी मला एक अपेक्षा होती की आयुक्त कुठे गेले. मी शेवटी अतिरिक्त आयुक्त आहे, अतिशय रिक्त असणारा माणूस आहे मी. त्यामुळे मला एक वेळी इथं बसवलेलं आहे की बजेटची जी प्रत आहे ती 15-20 वेळा मागून मला आत्ता मिळालेली आहे ती. मला साधं इथं काय म्हणायचं त्याला, मी सारखं मागं बघतोय शिपाई कोणतरी असेल. मला पाण्याचा ग्लास पण ठेवला नाही. बजेटचं जे काय झालं, बजेटचं काय नाही झालं हे कॅपोना मी बोलवतो, कॅपो सांगते त्याच्याबद्दल काय. सन्माननीय नागपूर महोदय, सन्माननीय उपायुक्त महोदय, या सभागृहात सध्या ते आयुक्तांच्या खुर्चीमध्ये आहे. आयुक्ताला अधीक्षित केलं ही जबाबदारी आपली आहे आणि आपण हात तुकडे करून त्या ठिकाणी सभागृहाची दिशा वेगळ्या पद्धतीने नेण्याचं काम करत असाल तर ते योग्य होणार नाही. हे सभागृह आहे. ज्यावेळी आपण आयुक्तांनी तुम्हाला त्या ठिकाणी पाठवलंय त्यावेळी आयुक्ताच्या हिशेबामध्ये आपण त्या ठिकाणी या सभागृहाला मान्य करायला पाहिजे. आपल्याला प्रत मिळाली नाही पण तुम्ही आयुक्तांना विचारायचं की आयुक्तामध्ये तुमच्याकडे प्रत आहे ती मला द्या, मी ती घेऊन जातोय. तुम्ही पाण्याच्या ग्लासामधून आयुक्तामध्ये अशा पद्धतीनं होईल का? नाहीतर तुम्ही त्या शिपायाला ठेवा, नाहीतर त्याची वेतन श्रेणी लगेच कमी करा. कारण प्रशासन सुद्धा तुमच्याकडे. लक्षात आलं का?
पाणी मिळालं नाही म्हणून तुम्ही ग्लास ठेवू शकत नाही, अशा पद्धतीनं तुम्ही कुठेतरी वेगळ्या पद्धतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न या सभागृहामध्ये करू नका. आपण जे अधिकार आहेत आपल्याला त्या अधिकाराप्रमाणे त्या ठिकाणी वागावं अशा पद्धतीने मी आपल्याला विनंती करतो. आणि जी काय मागणी महापौरांमध्ये सर्वोच्च पदाच्या आदेशित केल्यानंतर ते अंमलबजावणी प्रशासनाने करायची आहे. आज गटनेत्याने तो प्रश्न हे केला. आता वास्तविक आता गटनेत्याची जबाबदारी होती की ज्यावेळी अंगात पत्रकावर चर्चा सुरू करता येईल तो प्रश्न उपस्थित व्हायला पाहिजे होता. मला वाटतं ते तरी लेट आले असतील. ज्यावेळी सदस्यांनी त्या ठिकाणी भाषणे केली, अंदाज पत्रकावर अनेक 5-6 सदस्य आपले नवीन चांगल्या पद्धतीनं बोलले. ते बोलल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला सुचलं म्हणजे पत्रकारांना मिळालं नाही हे तुमच्या नंतर लक्षात आलं. ही शोकांतिका आहे आणि पत्रकारांच्या समोर तुम्ही बसता त्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला दिसतंय काय मी सन्माननीय हरदत्त साहेब, सन्माननीय हरदत्त साहेब, सन्माननीय हरदत्त साहेब, सन्माननीय हरदत्त साहेब, मी आपल्याला सन्माननीय हरदत्त साहेब, सन्माननीय हरदत्त साहेब, मी आपल्याला बोलायला सांगितलं नाही. एक सदस्य बोलत असताना दुसऱ्याने उभं राहू नये. कमीत कमी पॉइंट ऑफ ऑर्डर तरी घ्या. आपण पाहिजे त्या ठिकाणी त्यांची कुठेतरी ओढण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करायला पाहिजे. काही चांगले सदस्य आपले बोलतात अर्थसंकल्पावर कुठल्या तरी वेगळ्या दिशेला त्या ठिकाणी नेण्याचा प्रयत्न करत ते भावना त्या ठिकाणी लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या अगोदर महापौराने आदेशित केलेला आहे. त्या आयुक्तांना विचारा तुम्ही. साहेब मी तुमच्या माहितीसाठी सांगतो, प्रशासनानं केवळ 130च प्रती छापल्या. 121 नगरसेवक आहेत. त्यातल्या पण आमच्या पूजा पाटील मॅडम यांना ते पुस्तकात दिलं गेलं नाही, त्यांच्या घरापर्यंत पोहोचलंच नाही. ही जबाबदारी कोणाची आहे? प्रशासनाची जबाबदारी. ही जबाबदारी आयुक्त साहेबांची आहे. आदेशित आयुक्त साहेबांना केलं होतं. त्याला जबाबदार कोण? यासाठी जबाबदार आयुक्त साहेब आहेत, कारण त्या दिवशी त्यांना आपण आदेशित केलं होतं. या सार्वभौम अशा सभागृहाचा आदेश ते मानत नाहीयेत. ते का नाही मानला तर त्यांना विचारूया, आपण त्यांचं एक्सप्लेनेशन ऐकूया. नाही, सभागृहाचं मी जेडी सुतार साहेब तुम्ही सांगितलं, मी सभागृहाचा अवमान करायचा कोणताही माझा हेतू नाहीये आणि आयुक्तांच्या खुर्चीला कमी लेखायचं पण मी काम करत नाही. फक्त मी माझी जी अवस्था आहे ती सांगण्याचा प्रयत्न केलाय. आत्ता जे हे केलंय नाही सभागृहानं जे सांगितलं होतं सर्व सदस्यांना कॉपी पोच करा, पत्रकारांना द्या, या पद्धतीनं सभागृहाचा आदेश झाल्यानंतर मूळ आयुक्तांनी कॅपोरना सांगितलं असेल सगळ्यांना पोच करा. मी त्यासाठी कॅपोरना इथं बोलवतोय. मला सभागृहाचा अवमान करायचा नाही किंवा आयुक्तांच्या खुर्चीचं पण कमी करायचं नाही. फक्त आता मला ह्या खुर्चीवर बसताना इथून पुढच्या सभेला तर थोडा विचार करायला लागेल. बोलू का? नाही, मी बोलतो आयुक्तांना, सभागृहाच्या भावना मी आयुक्तांना कळवतो. बाकीच्या और साहेब तुमचा वैयक्तिक प्रॉब्लेम आहे तो. पाणी नाही. आम्हाला या उद्या पेपरला येईल ना. वैयक्तिक प्रॉब्लेम नाही. माझा जर प्रश्न किंवा माझं उत्तर किंवा माझ्या मताशी सहमत नसाल तर सभागृहानं आयुक्तांना पाचारण करावे. आम्ही त्याला समाधान नाही. तुम्ही तुमचं काम करा. तुम्ही इथे बसलाय, आयुक्तांचे सर्व अधिकार घेऊन बसला तुम्हाला. ऐका आता बोलू द्या. काय असं चालू ठीक आहे. या ठिकाणी सन्माननीय सदस्यांनी शांतता राखा. विषय दुसरीकडे विषय दुसरीकडे भरकटतोय. आपण सध्या बजेटच्या अंदाज पत्रकावर बोलतोय. सभाध्यक्ष महोदय, सन्माननीय सर्व सदस्यांना विनंती आहे, आपण शांत राहा. दुसरा सदस्य बोलतोय त्याला बोलू द्या. सभाध्यक्ष महोदय, ज्यावेळेस अतिरिक्त आयुक्तांनी या ठिकाणी आयुक्त महोदयांनी पाठवले तर
सगळे अधिकार घेऊनच पाठवले. त्यामुळे आम्हाला सांगू नये की कुठले अधिकार वगैरे काही दिले नाही, ते बोलण्याची ती गरज नाही. तुमचा जो काही त्या ठिकाणी प्रॉब्लेम असेल तर तुम्ही आयुक्त महोदयांशी डिस्कस करा, पण इथे असताना आमच्या सगळ्या प्रश्नांचं समाधान करण्याची जबाबदारी त्या ठिकाणी त्या खुर्चीची त्या ठिकाणी राहणार आहे. या ठिकाणी प्रश्न जो विचारला हजरकर साहेबांनी की पत्रकारांना प्रत पोचली नाही, प्रति प्रिंट काढायची सर्व जबाबदारी ही आयुक्त महोदयांची होती, ती पोचवण्याची जबाबदारी ही आयुक्त महोदयांची होती. पत्रकारांना का नाही पोचले याचं उत्तरदायित्व हे आयुक्त महोदयांवरती आहे. त्यामुळे त्याचं उत्तरदायित्व, त्याची जबाबदारी पूर्ण आयुक्त महोदयांची आहे. हे प्रत जी गेली त्याचं अपयश हे त्या ठिकाणी आयुक्त महोदयांचं त्या प्रशासनाचं असेल, याची नोंद त्या ठिकाणी घ्यावी आणि याचं उत्तर त्या ठिकाणी आम्हाला समाधानकारक द्यावं. पत्रकारांना का प्रती पोहोचले नाही याची मी चौकशी करतोय. मी कॅपोना त्यासाठीच बोलवलं की का झालं. मागची सभा आपली गुरुवारी झाली होती, त्यांना शुक्रवार शनिवार वेळ होता. जर दिरंगाई झाली असेल तर आयुक्तांना सांगून मी आयुक्तांच्या वतीनं ज्यांनी दिरंगाई केलेली आहे त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्याचा प्रस्ताव मी माझ्या वतीनं तिथं ठेवेन. आणि फक्त एक सभागृहाला मला एक शेवटचीच विनंती करायची आहे की मी आत्तापर्यंत बऱ्याच महापालिकेमध्ये पण काम केलं. ज्या वेळेला सभागृहाला असं वाटतं की इथं मूळ आयुक्तांनीच येऊन बसणं आवश्यक असतं, त्यावेळेला त्या सभागृहांना असे निर्णय घेतले होते की आयुक्त आल्याशिवाय आम्ही सभा सुरू करणार नाही. असे निर्णय यापूर्वी पण घेतले होते, हे मी पाहिलेलं आहे. मी जर आता आयुक्तांचे प्रस्ताव महासभेत आले नाही, त्या प्रस्तावावर मला आता मागच्या महासभेत आयुक्तांचं मत विचारलं. जे प्रस्ताव आयुक्तांच्याकडून आलेच नव्हते त्या प्रस्तावावर त्यांच्या जागेवर बसलेलं मी जर काही मत व्यक्त केलं आणि मूळ आयुक्तांनी जर काही वेगळंच तुम्ही तसं का बोलला असं म्हटलं तर ही अडचण मी माझी सांगायचं मी माझा सभागृहात प्रयत्न करतोय. फक्त एवढंच माझा सभागृहाचा किंवा कुणाचाही कोणत्याही सदस्याचा अवमान करण्याचा माझा कोणताही हेतू किंवा उद्देश पण नाही. आणि ह्या प्रती आजच्या प्रिंट करून पत्रकारांना पोहोचवले जातील असं मी सभागृहाला आश्वासित करतो. कॅपो साहेब काय झालं, त्याची उत्तर काय झाली ती कॅपो साहेब उत्तर देतील. माननीय महापौर मॅडम, माननीय आयुक्त महोदय, माननीय सभागृह, ॲक्च्युली बजेट छापाईला जेव्हा दिलं होतं खरं तरी तो पिरियड खूप कमी होता. त्याच्यामुळे त्या कमी पिरियडमध्ये पूर्ण छापाई करणं प्रिंटरला ती शक्य नव्हतं. पण सन्माननीय सदस्यांना सर्व प्रती पोहोचणं खूप आवश्यक होतं. त्या अनुषंगाने जेव्हा मर्यादित ऑर्डर दिली होती त्याच्यामुळे ती मर्यादित छापाई झालेली आहे आणि उर्वरित छापाई हे नंतर माननीय महासभेच्या मान्यतेनंतर करावं असं ते ठरलेलं होतं. कमी पिरियडमध्ये कमी छापाई त्याला देणं शक्य नव्हतं. 1 तारखेच्या ऐवजी ती छापाई सुद्धा 150 प्रतीसुद्धा अक्षरशः 2 तारखेला सकाळी म्हणजे 1 तारखेला रात्री उशिरा प्राप्त झाल्या होत्या, तर 2 तारखेला सकाळी सर्व सन्माननीय सदस्यांना आपण ते वाटप केले होता. कमी पिरियड असल्यामुळे ते झालेलं आहे. आता सर्व बजेटचे डिजिटल प्रत अवेलेबल आहे. ते डिजिटल प्रत सर्व पत्रकार महोदयांना आता थोड्या वेळामध्ये लगेच पोहोचवण्यात येईल आणि छापील प्रतिही लवकरच त्यांना देण्यात येतील. असं एक मिनिट महापौर, सन्माननीय महापौर महोदय, साहेबांनी विस्तृतपणे सांगितलं आपली महापालिका श्रीमंत महापालिका आहे. 130 जर तुम्ही छापू शकता तर पत्रकार किती असून असले पाहिजे. आणखी प्रत छापले असतं तर काय फरक पडला असतं. तुम्ही डिजिटल आज देत आहे, हेच जर आधी दिलं असतं तर काय झालं असतं. जर तुम्हाला डिजिटलच द्यायचं आहे, आत्ता द्यायचं आहे, तर तुम्ही 10 दिवसापूर्वी पण देऊ शकला असतात. जेव्हा महापौर महोदयांच्या दालनात पत्रकारांनी वातावरण तिथे निर्माण केलं की आम्हाला प्रति द्या म्हणून, तर त्यावेळेला सुद्धा देता आलं असतं आपल्याला. पण तुम्ही आज डिजिटल देऊन त्यातून काय आउटपुट निष्पन्न होणार आहे. आणि तुम्ही या प्रती तुम्ही छापला, या आणखी सर्व छापल्या असतात काय फरक पडला असतं आपल्याला का. म्हणजे याच्यापूर्वी कधी एवढ्या प्रति छापल्या गेल्या नव्हत्या का. महापौर महोदया, त्या दिवशी प्रिंटरने स्वतः सांगितलं की 150 प्रतिपेक्षा जास्त प्रति मला डिलिव्हर करता येणार नाही तेवढ्या कमी पिरियडमध्ये. तुम्ही तो आग्रह धरू नका. त्यांनी सांगितलं 150 प्रति. सन्माननीय अधिकारी महोदय, ह्या प्रति 2 तारखेला पोचलेल्या आहेत. त्याच्यानंतर 6 तारीख आहे, मध्ये 4 दिवस गेले ना. एक्स्ट्रा प्रति छापायला हे 4 दिवस पुरेसे होते, मग का नाही पोचल्या त्यांना. नाही, नंतर ते महासभेच्या मान्यतेनंतरच प्रति सर्व छापायचं ठरलं. हो, महासभेत आपण कुठे ठरवतो का किती प्रति छापायच्या आहेत. महासभेत मी असं थोडंच सांगितलेलं की एवढ्याच प्रति छापा म्हणून. नाही,
नाही. महासभेत थोडंच ते ठरलं. नाही, या मान्यतेनंतर बाकीच्या प्रती छापायचं असं ते ठरलं होतं. उशीर झालेला आहे, त्याच्यामुळे ते डिलिव्हर करू शकलो नाहीये. ते आम्ही 2 दिवसाच्या त्यांना डिलिव्हरी करू, तोपर्यंत डिजिटल देऊ. नाही मॅडम, सर्व सन्माननीय सदस्याच्या प्रती आम्ही सचिव कार्यालयाकडे दिल्या होत्या, सर्व दिल्या होत्या. सन्मान्य महापौर महोदया, या ठिकाणी जी उत्तराची विसंगती आहे सन्मान्य कॅपा महोदयांची, 30 तारीखला आपण स्थायी समितीने आपल्याला सभागृहाला सादर केलं. त्याच्यानंतर 31 तारीख 1 तारीख म्हणजे 2 दिवस गेले. आपल्या म्हणण्याप्रमाणे 150 प्रती तुम्ही छापल्या. तुम्हाला काय 150 प्रतीचं काही बंधन नव्हतं. त्या ठिकाणी 200-250 छापल्या असेल तरी काय हरकत नाही. आणि तुम्ही कधीपासून महासभेला विचारायला लागला का पुढची मंजुरी घ्यायची आहे? म्हणजे या ठिकाणी तुम्हालाच आन्सरेबल असावं. आता तिकडनं अतिरिक्त आयुक्त त्या ठिकाणी सांगतायत ते आयुक्त कुठे गेले सांगा. म्हणजे महासभेने विचारलं पाहिजे का आयुक्त काय येत, आयुक्त नाराज आहेत का, आयुक्त रुसून बसलेत का, आयुक्तांना काय अडचण आहे का, हे त्यांना या ठिकाणी सभागृहात वाजवायचे. आणि तुम्हाला सुद्धा हेच करायचं आहे. पत्रकारांना मुद्दा पण तुम्ही दिलेला नाही, जेणेकरून हा प्रश्न उपस्थित करावा म्हणून तुम्ही त्या ठिकाणी मुद्दा म्हणून दिलेला आहे, असा माझा स्पष्ट आरोप आहे महापौर महोदया. त्याचं स्पष्टीकरण द्यावं त्यांनी. सन्माननीय अधिकारी साहेब, बोला. महापौर महोदय, असं काही नाही आहे की 30 तारखेला आपणाला ते कळालं होतं की बजेट प्रती छापायच्या आता, त्याच्या अगोदर कळायला नव्हतं. 30 तारखेला लेखी आल्यानंतर आपण ह्या बजेट प्रती छापलेल्या आहेत. त्यानंतर प्रिंटरनं सांगितल्यानुसार त्या तेवढ्याच मर्यादित छापणं होतं. मी म्हणलं की नंतर ह्या सर्व सन्मानित सदस्यांना तेवढ्या पोहोचल्यानंतर ज्यावेळेस महासभेचा अंतिम बजेट मंजुरी होईल त्यानंतर फायनल सर्व प्रती छापून द्यावा. कारण ह्या तात्पुरत्या असं आज 6 तारीख आहे. 7 तारीख आता बजेट पर्वाला संपल्यावर तुम्ही देणार का? याचा अंतिम बजेट संपल्यावर देणार का? तुमची अशी इच्छा आहे की महानगरपालिकेचे कुठे ना कुठेतरी इब्रत निघावी आणि जाणीवपूर्वक पत्रावर महाजनांना दिल्यावरती ते नाराजी व्यक्त करणार. प्रिंट मीडिया आहे, म्हणजे याचा निश्चित स्वरूपात तुमचं उत्तर मोफत उत्तर आहे. व्यवस्थित उत्तर द्यावं अशी माझी आपल्याला विनंती आहे. सन्माननीय अधिकारी, आपण म्हणजे ज्या दिवशी ऑर्डर दिली त्या दिवशी किती छापाव्या हे नव्हतं ऑर्डर दिली. सर्व सदस्यांना सगळ्यांना मिळेल एवढ्या प्रती छापायच्या होत्या. मग आपण असं काय सांगताय की लेखी स्वरूपात आम्हाला आलं एवढ्याच प्रती, असं कुठे सांगितलं की एवढ्याच प्रती छापायच्या? महापौर मॅडम, तसं नाहीये. सर्व सदस्यांना प्रति मिळतील अशा 150 प्रती छापून घेतलेल्या आहेत. रेग्युलर प्रती छापायची 250 प्रती छापण्याची ऑर्डर असते. आपण 150 प्रती त्या दिवशी त्यांना म्हणलं एवढ्याच डिलिव्हर मी करू शकेल म्हणून तेवढ्या छापल्या होत्या. बाकीच्या प्रती छापायच्या राहिल्या जे की सन्माननीय पत्रकारांना ते देता आल्या नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि त्या प्रती आपण देण्याची व्यवस्था करू लवकरात लवकर. हा करतो मॅडम. लवकरात लवकर म्हणजे आज सभा संपायच्या आधी त्यांना द्या. प्रयत्न करतो आणि प्रति त्यांना न पोहोचल्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. पत्रकार महोदयांना प्रति न पोहोचल्याबद्दल त्याबद्दल मी दिलगीर आहे. धन्यवाद.